7. कोन मापकाचा उपयोग न करता काटकोनाचे 3 समान भाग करणे. प्रश्न. काटकोन काढून त्याचे 3 समान भाग करा. कोन मापक न वापरता काटकोन काढायचा आहे आपल्याला. पहिल्या प्रथम बी आणि सी रेषा काढून घ्या. अंदाजे बी पासून ती रेषा अंदाजेच पुढे 2-3 सेंटीमीटर वाढवा. नंतर कंपाचं टोक बी बिंदूवर ठेवून अंदाजे अंतर घेऊन बी सी रेषेला छेदणारा कंस काढा. तो कंस दुभागायचा आहे. कोन दुभागतो त्या पद्धतीनेच तो कंस दुभागायचा आहे आणि तो दुभाजक बिंदू बी मध्ये जोडून सरळ लंब रेषा टाकलेली आहे. अशा पद्धतीने काटकोन तयार झाला. नंतर कंपासमध्ये अंदाजे अंतर घेऊन बी बिंदूवरून एक कंस करा. तो जिथं छेदला 2 रेषांना तिथं एक्स आणि वाय नाव द्या. त्याच अंतराने एक्स बिंदूवरून त्याच कंसाला छेदा आणि वाय वरूनही त्याच कंसाला छेदा आणि ते 2 बिंदू त्याला पी आणि क्यू हे नाव द्या. ते बरोबर समान भाग झाले की नाही कर्कटकच्या 2 टोकाच्या साहाय्याने चेक करा व पट्टीच्या साहाय्याने बी बिंदू मधून पी बिंदू जोडा व क्यू बिंदू जोडा. अशा पद्धतीने काटकोनाचे 3 समान भाग झाले. ते कोन मापकाच्या साहाय्याने सुद्धा आपण चेक करू शकतो.